नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 6 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, तर खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणजेच VSSC चे नवीन संचालक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची? तर डॉक्टर राजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून 1 ऑगस्ट 2025 पासून कोणाची नुकतीच नियुक्ती झालेली आहे? तर खालिद जमील यांची। ठीक आहे। यानंतर भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये। यानंतर पोलिसिंग अँड क्राईम ट्रेड्स इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर दिनेश कुमार गुप्ता यांनी। यानंतर अलीकडेच जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे? तर रशिया या देशामध्ये झाला आहे। यानंतर भारतीय कोस्ट गार्डचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 4 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो। यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या डॉक्टर BC रॉय ट्रॉफी स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली? तर मणिपूरने जिंकले आहे। यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक पदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली। यानंतर भारतीय नौदलामध्ये सामील झालेले हिमगिरी युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आल्या आहे? तर प्रोजेक्ट 17A। यानंतर 10वा प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती सापडली आहे? तर जैसलमेर। आणि कालचा आपला शेवटचा प्रश्न होता, शशी प्रकाश गोयल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला? तर उत्तर प्रदेश या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजच्या आपल्या महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, अलीकडेच चर्चेत असलेली महादेवी हत्तीनी आपल्या महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात या। कोणत्या? तर गुजरात या। तर यानंतर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर महादेवी हत्तीनी बाबतचा वाद सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि ही हत्तीनी कोल्हापूर महाराष्ट्र येथून गुजरात राज्यामध्ये एका खाजगी संस्थेकडे नेण्यात आल्याचे समोर आलेले आहे। तर अनेक प्राणीमित्र संघटनांनी आरोप केला की ही कारवाई जबरदस्तीने आणि नियमबाह्य रीतीने झालेली आहे। तर महाराष्ट्र सरकारकडून चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत या ठिकाणी। यानंतर ही घटना वन्यजीव कायदा आणि पर्यावरण हक्कांसाठी खूप महत्त्वाची देखील ठरते। यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या IAS अधिकाऱ्याची 20 वर्षांमध्ये 24व्या वेळेस बदली करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तुकाराम मुंडे। कोणाची? तर IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची। तर याविषयी आपण सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर IAS तुकाराम मुंडे हे आपल्या महाराष्ट्रातील एक स्पष्ट वक्ते, कर्तव्यनिष्ठ आणि कठोर प्रशासनातील प्रसिद्ध असलेले एक अधिकारी आहेत। तर 2025 मध्ये त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आलेली असून 20 वर्षांमध्ये ही त्यांची 24वी बदली ठरलेली आहे। तर त्यांना कामगार विभागाच्या आयुक्त पदावरून हटवून आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भ्रष्टाचाराला विरोध, कठोर निर्णय आणि कोणाचाही दबाव न घेता काम करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्यांच्यावर सतत बदलीचे संकट येत राहिलेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा, तर युन सॉ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान नुकतेच बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, म्यानमार या। कोणत्या? तर म्यानमार या। तर यानंतर शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 2025 मध्ये युन सॉ यांची म्यानमारचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सैन्याच्या हस्तक्षेपामुळे म्यानमारमध्ये लोकशाही संकटात देखील आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आलेली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मणिपूर या राज्यामध्ये। कोणत्या? तर मणिपूर या।
तर याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मणिपूर या राज्यातील जातीय संघर्ष आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली असल्यामुळे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढविण्यात आलेली आहे. तर केंद्र सरकारने ही शिफारस राष्ट्रपतींना केलेली असून ती स्वीकारण्यात देखील आलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिक जीके माहिती पाहून घेऊयात आपण या ठिकाणी. तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ आणि राष्ट्रपती राजवट अनुच्छेद 356 अंतर्गत लागू केली जाते. हे देखील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर कोणत्या राज्याने प्रत्येक घरामध्ये हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोवा. या कोणत्या राज्याने? तर गोवा या राज्याने. तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गोवा राज्य सरकारने हर घर फायबर उपक्रमांतर्गत प्रत्येक घरामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर शिक्षण, आरोग्य, सरकारी सेवा डिजिटल करण्यासाठी ही योजना उपयुक्त देखील ठरणार आहे. यानंतर स्टॅटिक माहिती पाहूयात महत्त्वाचं जीके. तर गोवाची राजधानी आहे पणजी. गोवा राज्याची स्थापना 30 मे 1987 मध्ये झाली आणि गोवा हे आपल्या भारतातील सर्वात लहान राज्य आहे. कशानुसार? तर क्षेत्रफळानुसार. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न. तर 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपला भारत देश करणार आहे. कोणता? तर आपला भारत हा देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर भारत फेब्रुवारी 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन करेल, ज्यामध्ये सार्वजनिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण करण्यात आलेले आहे. तर त्याचे जागतिक नेतृत्व अधोरेखित केलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न. अलीकडेच निधन पावलेले माजी राज्यपाल ज्यांनी कलम 370 हटवण्याच्या काळामध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते, तर ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सत्यपाल मलिक होते. कोण होते ते? तर सत्यपाल मलिक. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 5 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे निधन झाले. तर ते जम्मू काश्मीर, गोवा, मेघालय आणि बिहार या राज्याचे राज्यपाल राहिलेले होते. लक्षात ठेवा. विशेषतः कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या वेळी ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल राहिले होते. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ते नेहमी चर्चेत राहिलेले आहेत आणि शेतकरी आंदोलन, पुलवामा हल्ल्यावर त्यांनी दिलेले मते चर्चेचा विषय देखील ठरलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर आपले 100 लाईक पूर्ण करावेत आणि तुमच्यासाठी मी शेवटी एक चालू घडामोडीचा काल झालेला प्रश्न देत असतो. त्याचे देखील उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. तर वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दक्षिण आफ्रिकाने जिंकले आहे. कोणी? तर दक्षिण आफ्रिकाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मधील वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्स क्रिकेट स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवून विजेतेपद पटकावले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही स्पर्धा वयोवृद्ध आणि माजी क्रिकेटपटूंना उद्देशून आयोजित करण्यात आलेली होती. तर या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाइडेड मिसाईल V3 च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी DRDO. काय? तर DRDO. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 2025 मध्ये DRDO ने म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने विकसित केलेल्या मानवरहित हवाई वाहनातून प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गाइडेड मिसाईल V3 ची यशस्वी चाचणी केली आहे. तर ही चाचणी आपल्या भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते. तर हे मिसाईल लक्ष्यावर अचूक मार करू शकते आणि पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर देखील आधारित आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिक महत्त्वाची माहिती पाहूया. तर DRDO ची स्थापना झाली 1958 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली मध्ये आणि DRDO चे प्रमुख आहेत समीर V कामत. 2025 नुसार
आणि DRDOचा मुख्य उद्देश काय आहे तर स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे. तर हिरोशिमा दिवस कधी साजरा केला जातो? कोणता दिवस तर हिरोशिमा डे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 6 ऑगस्ट दिवशी हा दिवस साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस का साजरा केला जातो याची देखील महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हिरोशिमा दिवस दरवर्षी 6 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर 1945 साली या दिवशी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या हिरोशिमा शहरावर लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. तर या हल्ल्यामध्ये अंदाजे 1.4 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर या अणुहल्ल्यामध्ये झालेली हानी आजही या शहरावर परिणाम करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस जगभर अण्वस्त्र विरोधी चळवळीचे प्रतीक मानला जातो आणि शांततेचा संदेश देण्यासाठी अनेक देशांमध्ये कार्यक्रम देखील घेतले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उदाहरण देखील आपण महत्त्वाचे पाहून घेऊया. तर प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो. तर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाते की दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा पहिला वापर कोणत्या शहरावर झाला? तर याचे उत्तर देखील हिरोशिमा 6 ऑगस्ट 1945 असेच असते. ठीक आहे. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाला पाहिले असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.